नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. मी सुनील चांडक, समन्वयक आहे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा आणि संचालक आहे उद्योग वर्धिनीचा. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या वेबिनार मध्ये, जो आपण एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग या विषयावर आज घेतो आहोत. मित्रांनो, 1996 मध्ये अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन झाली. ही बेसिकली स्थापन केली अशोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीने एस्टॅब्लिश केली. इनिशियली आपल्याला आमच्या लोकांनाच प्रशिक्षण देणे हा या संस्थेचा मुख्य हेतू होता, कारण की त्यावेळेस 150च्या वरती सुपरवायझर अशोकामध्ये कामाला होते आणि बाकीचे इंजिनियर्स वगैरे या सगळ्यांना ISO घेण्याच्या प्रक्रियेत अशोका ही भारतातली पहिली ISO घेणारी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. तर तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनाच प्रशिक्षण देणं हे त्याच्यातला एक महत्वाचा भाग होता. पण जे प्रशिक्षण आम्ही आमच्या सुपरवायझर्सना आणि सगळ्या इंजिनियर्सना दिलं, त्याचे अतिशय चांगले परिणाम जेव्हा आम्हाला दिसायला लागले, परिणामी अशोकाचा टर्नओव्हर सगळ्याच काही गोष्टी खूप वाढल्या. आणि मग असं लक्षात आलं की आपण वाय डोंट वी गिव्ह सच ट्रेनिंग टू अदर पब्लिक ऑल्सो. कारण की आज जे इंजिनिअरिंग एज्युकेशन घेतात, मग डिप्लोमा किंवा डिग्री, ते जेव्हा प्रॅक्टिकल वर्ल्ड मध्ये येतात तेव्हा त्यांना जॉब मिळत नाही हा एक मोठा प्रश्न असतो, किंवा त्यांना प्रॅक्टिकल गोष्टी करता येत नाही. कारण की जे काही आपण शिकलेलो आहे आणि जी थेअरी शिकलोय आणि जे प्रॅक्टिकल आहे याच्यामध्ये खूप मोठी तफावत दिसते. ही तफावत का असते? कारण की सगळं एक थेरॉटिकल नॉलेज आहे मित्रांनो, आणि काळाप्रमाणे अनेक गोष्टी बदलत राहतात. तर त्या बदलणाऱ्या गोष्टी, जसं आता अनेक, मग कॉन्क्रिटिंग मध्ये आपण आता पाहतो की RMC शिवाय तर आता कॉन्क्रिटिंग होतच नाही. पण अजूनही जर ते जुन्याच पद्धतीने आपण जर सगळं करत राहिलो तर त्या गोष्टी चालणार नाही. त्या हिशोबाने एक काळाप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही चेंज करत गेलो. आणि आताही लॉकडाऊन जेव्हापासून सुरू झाला, अगदी आम्ही 22 मार्चला आपला लॉकडाऊन सुरू झाला आणि आम्ही फर्स्ट वीक ऑफ एप्रिल मध्ये अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे ऑनलाईन कोर्सेस सुरू केले मित्रांनो. आणि जी गरज आहे, जसं आम्ही कोर्स केले की रिएन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट RCC, जो कन्स्ट्रक्शनचा 70% त्याच्यावरच सगळं डिपेंड आहे. मग एस्टिमेटिंग कॉस्टिंग, हे दोन गोष्टी जर लोकांना समजल्या तर दे कॅन सुपरवाइज एनी साईट व्हेरी नाईसली. तर त्याच्यानंतर मग आम्ही टेंडरिंगचा कोर्स केला, त्याच्यानंतर रोड अँड ब्रिजचा कोर्स केला. अजूनही काही कोर्सेस आमच्या प्लॅन मध्ये आहेत की ज्याच्यामुळे लोकांना प्रॅक्टिकली मदत होऊ शकेल आणि ह्या घर बसल्या मदत होऊ शकेल. मित्रांनो, एस्टिमेटिंग कॉस्टिंग हा अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण की ऍज अन सुपरवायझर, एक सुपरवायझर म्हणून जेव्हा तुम्ही काम करत असतात, एका साईट इंजिनियर म्हणून काम करत असता, किंवा क्वांटिटी इंजिनियर म्हणून असाल, किंवा अजून जे काही तुम्ही, यू आर द हेड ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट, किंवा तुम्ही बिल्डर असाल, कॉन्ट्रॅक्टर असाल, कोणत्याही रोलमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला ह्या फंक्शनला अतिशय जास्त महत्व द्यावं लागतं. याला कारण असं आहे की सगळं काम करणं, आपल्याला फक्त टेक्निकल सुपरविजन करायला तर कोणी भेटून जाते, इट इज व्हेरी इझी दॅट वे. आणि त्याच्या आपल्याला काय म्हणतात, कॉन्ट्रॅक्टर असतात, प्रत्येक याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. पण मग यांच्याशी देताना आपल्याला एक एस्टिमेशन करावं लागतं. त्याच्या आधारे सगळं आपलं बजेटिंग असतं आणि त्याच्या आधारे आपली जी कॉस्टिंग आहे, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज जेव्हा आपल्याला प्रॅक्टिकल असेल तर त्याचा खूप चांगला, त्याच्यानी आपण लोकांवर खूप चांगला अंकुश ठेवू शकतो आणि आपल्यालाही सगळा अंदाज येऊ शकतो की आपण कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत आणि कशा पद्धतीने आपला प्रोजेक्ट फायदेशीर राहील किंवा नाही राहणार. आणि त्याच्या हिशोबाने सगळी आपण अरेंजमेंट आपण करून देऊ शकतो. तर मित्रांनो, हा व्हेरी इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे. मग तुम्हाला जॉबच्या हिशोबाने असून द्या किंवा स्वतःचा व्यवसाय करण्याच्या हिशोबाने असून द्या, या दोन्ही याच्यात. आणि इव्हन तुम्ही इफ यू बिकम फक्त मटेरियल, तुम्ही म्हणजे फक्त कॉन्ट्रॅक्टर जरी झाले, अगदी RCC कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत असाल, किंवा कोणतंही जे जस्ट एखादा प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टर रूपाने घेत असाल, किंवा तुम्ही बिल्डर म्हणून काम करत असाल, किंवा साईट इंजिनियर म्हणून काम करत असाल, याच्याशी शिवाय तुम्हाला म्हणजे पुढे जाताच येत नाही. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा असा सब्जेक्ट आहे की जो आपण पूर्णतः प्रॅक्टिकल बेस आपण घेतोय. हे घेण्यासाठी तुम्हाला जे गायडन्स करणार आहे ते आमचे या संतोष कुलकर्णी सर आहेत, इथे आपल्या समोरच आहेत आता. तर कुलकर्णी सर, आपलं स्वागत करतो. सरांना मित्रांनो 43 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आहे. आज 43 वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. बेसिकली अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं. सर सिव्हिल गोल्ड मेडलिस्ट आहे आणि अनेक मोठे मोठे इन्क्लुडिंग अशोका बिल्डकॉन मध्ये सुद्धा
प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सर कार्यरत होते. त्यानंतर 1999 मध्ये ही लेफ्ट ऑल द थिंग आणि ही स्टार्टेड गिव्हिंग ट्रेनिंग, इम्पार्टिंग ट्रेनिंग. त्यांना असं लक्षात आलं की व्हॉट एव्हर नॉलेज वी हॅव गॉट, ते नॉलेज लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ती लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता सरांमध्ये खूप चांगली त्यांना लक्षात आली आणि ती आहे आज. तेव्हापासून मग त्यांनी ही जॉईंट म्हणजे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटशी ते संलग्न झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत गेले 21 वर्ष सर आमच्याशी जोडलेले आहे, या ट्रेनिंगशी जोडलेले आहे. मुख्यत्वे सरांचं नॉलेज अप्रोच हा पूर्णतः प्रॅक्टिकल आहे कारण स्वतः काम केलेलं आहे. त्यांच्याकडे हजारो व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओज त्यांनी प्रत्यक्ष साईटवरचे काढलेले, डाउनलोडेड नाही, स्वतः काढलेले व्हिडिओज आहे. त्यामुळे तुम्हाला या कोर्समध्ये सुद्धा अनेकांना हा प्रश्न पडतो की हे सगळं टेक्निकल गोष्टी आहे, प्रॅक्टिकल गोष्टी आहे, या ऑनलाईन कशा शिकवणार. तर सरांनी त्याच्यावर ऑलरेडी काम केलेलं आहे आणि म्हणजे आमचे फीडबॅक इतके छान आहे की लोकांना ते म्हणतात की आम्हाला साईटवर जायची गरजच नाही कोणत्या, इतकं सर प्रॅक्टिकली शिकवत आहेत. कारण की प्रत्यक्ष त्याला सपोर्टिंग फोटोग्राफ्स आहे, डूज अँड डोंट्स काय ते सर पूर्णतः विथ फोटोग्राफ विथ व्हिडिओज दाखवतात. त्यामुळे काय होतं की आपल्याला त्या गोष्टी सीइंग इज बिलिव्हिंग असतं ना, ते आपल्याला गोष्टी त्या समजण्यास खूप मदत होते. सो फ्रेंड्स, विथ दॅट मी ते थांबतो आणि सर जे आपल्याला पूर्णतः सगळं प्रॅक्टिकली हा सगळा प्रवास करणार आहे आणि तुम्हाला ह्या एस्टिमेटिंग कॉस्टिंग नेमकं काय, त्याचं महत्व काय कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आणि त्याच्या अनुषंगाने आमचं जे प्रशिक्षण आहे ते काय आहे, तर ते सगळ्यांची माहिती सर देतील. सर परत एकदा आपलं स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण या सेशनला पुढे घेऊन जावं आणि लोकांना एस्टिमेटिंग कॉस्टिंग या विश्वात जरा घेऊन जा, त्यांची सैर करून आणून द्या. धन्यवाद. सर्व उपस्थित मंडळींना, म्हणजे जितके कॅमेऱ्याच्या त्या बाजूला आहेत, 155 लोक या क्षणाला उपस्थित आहेत. मला खरंच आनंद वाटतो आणि चांडक सरांचं कौतुक वाटतं की त्यांनी एवढ्या 155 लोकांना एका ठिकाणी आणलेलं आहे. आणि स्क्रीनच्या टॉपलाच मला यशोधन, शुभम अशी नावं दिसत आहेत. त्यामुळे माझं मन असं खूप आनंदित झालेलं आहे. आणि मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मला फक्त एकच मिनिट द्या, मी तुमच्या समोर एक प्रेझेंटेशन. श्रीराम दिसतंय का मित्र? हो, येस सर, दिसतंय. यस. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हा कोर्स आहे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग आणि याचं नाव आहे EC03. याचा अर्थ काय झाला? तिसरा कोर्स आहे, एस्टिमेटिंग कॉस्टिंगचा तिसरा कोर्स आहे. माझं नाव सरांनी आता सांगितलं, संतोष कुलकर्णी. आणि आता मी तुम्हाला या कोर्सचा तुम्हाला काय फायदा आहे हे सांगण्यासाठी आलेलो आहे मेन. आणि त्यानंतर ही तुमची विविध ओळख आहे. तुम्ही याच्यापैकी कोणीतरी असाल कदाचित महाराष्ट्रामधून. आता इथे मी काही स्टार्स दाखवलेले आहेत तुम्हाला. तुम्ही म्हणाले गोंदिया, जालना, धुळे, चोपडा, नंदुरबार, लासलगाव, शिर्डी, ठाणे, पनवेल हे काही प्रातिनिधिक जागा तुम्हाला दाखवलेल्या आहेत की मागचे जे कोर्सेस झालेले आहेत, RCC, टेंडरिंग, एस्टिमेटिंग कॉस्टिंग आणि रोड ब्रिजेस, त्यामध्ये इथले पार्टिसिपेंट्स आपल्याकडे आहे. ते खोपोली, खामगाव नाव अजून लिहिलेलं नाहीये, बरेचसे नावं वगळले इथून. तर असे पॅन महाराष्ट्र. पण तुम्ही म्हणाल ठीक आहे, आम्ही बघतो आहोत, मग थोडं क्लासमध्ये डोकं पण की या क्लासमध्ये नेमकं काय होणार आहे, एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये नेमकं काय होणार आहे ते जस्ट तुम्हाला मी एक ब्रीफ सांगतो. जास्ती वेळ तुमचा घेणार नाही मी. तर मित्रांनो, आपण 150 वर्ष ब्रिटिश हुकुमतीत घालवलं. त्या 150 वर्षामध्ये आपण त्यांचं कल्चर आत्मसात करता करता त्यांच्या युनिट्सही आपल्याला अशा इथे फिट होऊन गेल्या. म्हणून आजही जर मी विचारलं अजिंक्यला
की मित्र अजिंक्य तुझं किचन किती मोठं आहे, तर अजिंक्य काय सांगेल 10 फूट बाय 12 फूट. लक्षात आलं? किंवा जर मी शुभमला विचारलं तुझा प्लॉट किती मोठा आहे, तो काय म्हणेल 750 वारांचा प्लॉट आहे. हे सगळ्या ब्रिटिश युनिट्स आहेत. तुम्ही म्हणाल त्याचा काय संबंध आहे? संबंध आहे. कसा संबंध आहे इकडे बघा. भारत सरकारच्या 1956च्या प्रस्तावाप्रमाणे, ऍक्ट प्रमाणे आपले सर्व सरकारी कामकाज, टेंडर्स, एस्टिमेट्स, ड्रॉइंग्स या सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याला मेट्रिक युनिट्स मध्ये. याचा अर्थ काय झाला की जेव्हा तुम्ही साईट वरती जाल तेव्हा तुम्हाला ड्रॉइंग जे हातात मिळणार आहे ते ड्रॉइंग मिळणार आहे मेट्रिक युनिट्स मध्ये. याचा अर्थ तुम्ही कॅल्क्युलेशन सगळे करणार आहात मेट्रिक युनिट्स मध्ये, क्वांटिटी कॅल्क्युलेशन्स. पण जेव्हा तुमचा सप्लायर येईल तेव्हा तो ब्रास मध्ये रेट सांगेल. याचा अर्थ तुम्हाला ब्रिटिश टू मॅट्रिक, मॅट्रिक टू ब्रिटिश हे कन्व्हर्शन पक्क यायला पाहिजे. उदाहरणार्थ 4 brass of sand means how much? You should be able to tell instantly की 4 brass चा अर्थ 400 घनफूट आहे. दॅट इज वन थिंग. किंवा जर मी तुम्हाला विचारलं 7,000 रुपये ब्रास सँड आहे, क्युबिक मीटर मध्ये काय रेट झाला, यू शुड बी एबल टू कॅल्क्युलेट. दॅट इज वन पार्ट, इंट्रोडक्टरी पार्ट. किंवा हा ट्रक कसा आला साईट वरती आणि डायमेन्शन्स तुम्हाला सांगितले, हे डायमेन्शन्स आहेत. किंवा तुम्ही स्वतः ट्रक वरती चढून जर मोजले 15 फूट 8 इंच, 8 फूट 7 इंच, 3 फूट 9 इंच, then you should be able to calculate what is the exact quantity of sand in brass. अशी जर एक भिंत तुम्हाला मी दाखवली आणि तुम्हाला म्हटलं याचं प्लास्टरिंग किती आहे आणि डायमेन्शन्स, तुमचा साईटचा जो सब कॉन्ट्रॅक्टर आहे प्लास्टरिंग वाला, हा तुम्ही जर त्याला पर स्क्वेअर फुटाने रेट दिला असेल बिल्टअप एरियावरती तर गोष्ट निराळ. पण जर तुम्ही त्याला पर स्क्वेअर फूट ऑफ प्लास्टर एरिया दिला असेल तर त्याचे बिल मध्ये असे मेजरमेंट्स असणार. यू ऍग्री? मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की 11 फूट 7 इंच गुणिले ही हाईट मायनस ही विंडो करायची आपल्याला. मग आता मायनस शब्द जिथे आला तिथे आपल्याला डिडक्शनचे रूल्स माहिती पाहिजे की कुठल्या केसमध्ये डिडक्शन करायचं, किती स्क्वेअर मीटर असेल तर डिडक्शन करायचं किंवा नाही करायचं, दोन्ही पॉसिबिलिटीज आहे. मग तुमची प्रॅक्टिस करण्यासाठी हे अशा प्रकारचे हँडमेड स्केचेस, हँडमेड म्हणजे काय, पॉवर पॉइंट वरती मी बनवलेले स्केचेस, हा स्केच मी तुमच्या समोर ठेवलेला समजा. दिस इज फॉर ए सेप्टिक टँक, आरसीसी सेप्टिक टँक. याला बघून तुम्हाला या सेप्टिक टँकच्या सर्व क्वांटिटीज म्हणजे एक्सकॅव्हेशन, पीसीसी, आरसीसी रॅफ्ट, आरसीसी वॉल्स, टॉप स्लॅब मधले पार्टिशन्स, इंटरनल प्लास्टर आणि खालचं बिग बेड कोबा प्लस सम पोर्शन दॅट यू शुड बी एबल टू कॅल्क्युलेट. ही प्रॅक्टिस क्लासमध्ये आपण करतो. हे झालं हँडमेड स्केचेसचं. मग आरसीसी कन्सल्टंटनी दिलेले असे ड्रॉइंग्स हे मी बनवलेलं नाहीये, हे नाशिकच्या एका प्रख्यात आरसीसी कन्सल्टंटनी बनवलेलं ड्रॉइंग आहे. हे ड्रॉइंग बघून तुम्हाला हे जे फुटिंग आहे हे C1 आणि C9 या प्रोजेक्ट मध्ये एकूण 43 फुटिंग्स आहेत. ओव्हरऑल प्लान बघून त्यावरनं आपण हे निवडलेलं आहे. C1 C9 एकसारखं आहे. मग हा बॉक्स टाईपचं फुटिंग आहे. म्हणजे काय की एस्टिमेटिंग करताना तुम्हाला थोडं ओव्हरऑल बिल्डिंगचं नॉलेजही पाहिजे. सो इनिशियल फेज मध्ये फोटोग्राफ्स, व्हिडिओच्या सहाय्याने आपण बिल्डिंगचं जे पूर्ण भाग आहे, पूर्ण कंपोनेंट्स आहेत
राईट फ्रॉम फाउंडेशन, कॉलम, बीम, स्लॅब, वरचं वॉटर टँक, खालचं वॉटर टँक, लिफ्ट, स्टेअरकेस, या गोष्टी प्लस मॅसोनरी, बाहेरची मॅसोनरी, आतली मॅसोनरी, प्लास्टरिंग, वी अक्वेंट यू विथ दिस थिंग्स. कारण हे व्हिज्युअलायझेशन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ड्रॉइंग वरनं तुम्हाला एस्टिमेट तयार करता येणार नाही मित्रांनो. मग त्याच्या पॅरलली यू मस्ट नो व्हॉट आर द मार्केट रेट्स. तर मग आय नॉर्मली एनकरेज की तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी स्वतः फिरा, मार्केट रेट्स कलेक्ट करा आणि लेट अस डिस्कस दॅट. कारण तुमचं मार्केटशी इंटरॅक्शन होणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे यू विल सी की तुम्ही आल्या आल्या दुसऱ्या दिवशीपासूनच कामाला लागाल. लॉकडाऊनच्या मर्यादा सांभाळून तुम्ही रेट्स कंपाईल करू शकता, कलेक्ट करू शकता, टॅब्युलेट करू शकता. जसं हे जे तुम्हाला मी दाखवतोय RMCचे रेट्स, हे आपल्या एका पार्टिसिपेंटनीच कलेक्ट केलेले आहेत. दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड टू एम्फसाइज. आणि दुसरं असं आहे मित्रांनो, हे जे तुम्हाला ड्रॉइंग दाखवलं, हे ड्रॉइंग देखील आपल्या एका पार्टिसिपेंटनी त्याचं प्रोजेक्ट आता जस्ट चालू होणार आहे. जस्ट 10 दिवसांनी तिथे खोदकाम सुरू होणार आहे, सब्जेक्ट टू लॉकडाऊन रेस्ट्रिक्शन्स ऑब्विसली. पण त्या लेवलची तयारी आहे. सो ही सेड सर माझं ड्रॉइंग ओके, तुझं ड्रॉइंग आण बाबा. एनिवे ड्रॉइंग वरती समजायचंच आहे. वाय नॉट ब्रिंग युअर ड्रॉइंग, लेट अस अंडरस्टँड. त्याने सगळ्यांचा फायदा. मग मगाशी आपण त्या वॉल बघितली, खिडक्या बघितल्या, मग डिडक्शन कुठे करायचं, कसं करायचं, देयर हॅज टू बी अप्रूव्ड नॉर्म. सो IS 1200 मध्ये पार्ट 1, 2, 3, 4, 5, 6 असे देर आर सो मेनी पार्ट्स. सो दॅट मी मेलवरती पाठवतो देखील आणि क्लासमध्ये निवडक गोष्टी स्केलेटन ऍटलिस्ट की हे स्ट्रक्चर आहे. नो यू गो थ्रू दिस, लेट अस डिस्कस. क्वेरीज काही असतील तर विचारा. बट हे आपल्या सगळ्यांसाठी भगवद्गीतेसारखं आहे. मेथड ऑफ मेजरमेंट फॉर बिल्डिंग ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क्स, व्हेरी इम्पॉर्टंट. आता एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग मध्ये हा पहिला जो एस्टिमेटिंग आहे आणि दुसरा जो कॉस्टिंग शब्द आहे, त्या दोघांमधला फरक काय आहे? एस्टिमेटिंग इज डन बिफोर द बिल्डिंग इज कन्स्ट्रक्टेड फॉर बजेटरी पर्पज, फॉर अप्रुव्हल पर्पज, फॉर सँक्शनिंग पर्पज. पण बिलिंग जो पार्ट आहे दॅट इज रिलेटेड विथ कॉस्टिंग. म्हणजे काय? बिल्डिंग कंप्लीट झाली, आता बिलिंग. सो तुम्ही क्लायंट असाल तर या बिलिंगच्या सेक्शन नंतर तुम्हाला बिल चांगलं चेक करता येईल. तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर असाल तर हा बिलिंगचा मॉड्यूल झाल्यानंतर तुम्हाला बिल व्यवस्थित बनवता येईल. तुम्ही म्हणाल बिल बनवण्यात काय विशेष? बरोबर आहे, असं म्हणणं अगदी सोपं आहे. पण मित्रांनो, देर इज अ स्टँडर्ड प्रोटोकॉल. हे जे मी तुम्हाला दाखवतो आहे, दिस इज अ गव्हर्नमेंट बिल, RA बिल नंबर 2. एक कामाचं गव्हर्नमेंटला ऑलरेडी सबमिट केलेलं बिल आहे. दॅट फॉर्मॅट यू मस्ट नो. सिन्स प्रिव्हियस म्हणजे काय, तो कॉन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे. कॉन्सेप्ट समजला की त्याप्रमाणे तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता. आय थिंक यू विल ऍग्री टू दॅट. काही राहिलं असं वाटतंय का तुम्हाला? येस, 2 अजून महत्वाच्या गोष्टी राहिलेल्या. त्यापैकी एक आहे SSR चा आपण अभ्यास. आता तुमच्यापैकी ज्यांना माहिती आहे SSR काय आहे ते लोक खुश होतील. व्हॉट इज SSR? स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स. हे बघा, हे असं दिसतं. जे 2019-20 साठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने रिलीज केलेलं आहे, जे 1 जुलै 2019 पासून अस्तित्वामध्ये किंवा प्रचलनामध्ये आलेलं आहे.
ज्यामध्ये मटेरियल रेट्स, लेबर रेट्स, इंडिव्हिज्युअल आयटम रेट्स, त्यानंतर कुठल्या एरियामध्ये काम केल्यानंतर SSR पेक्षा जास्ती रेट्स ऍप्लिकेबल आहेत त्याची तालिका दिलेली आहे. अशा अनेक आयटम्स त्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये बिल्डिंगचे आयटम्स आहेत, रोडचे आयटम्स आहेत, देर आर सो मेनी आयटम्स. त्यातून आपल्याला फिरता आलं पाहिजे आणि या अशा प्रकारच्या आयटम्स वाचायची आपल्याला सवय असायला पाहिजे. Suppose I tell you, providing earthwork in embankment with approved materials obtained from departmental land up to a lead of 50 meters, including all lifts laying in layers of 20 centimeter to 30 centimeter. Thickness, breaking clods, dressing to the required lines, curves, grades and section, watering and compaction with vibratory roller to achieve not less than 97% of standard proctor density, etc. complete. Material obtained from departmental location. आता हे असं वाचताना तुमच्या मनात ती आयटम अशी साकार व्हायला पाहिजे. बरोबर आहे ते म्हणतात. सो दॅट नीड्स प्रॅक्टिस. विल डू इट. माझं मत असं आहे की हा कोर्स तुम्हाला ऍडिशनल कॉन्फिडन्स जरूर देईल. हे बघा, तुमच्यामध्ये 2-3 अलग अलग वर्ग जर पाडले आपण. एक असेल फ्रेश इंजिनियर्स who are seeking a job opportunity. दुसरा वर्ग असेल who are already employed who want to switch to a better opportunity. दोघांसाठी चांगलं आहे. काही लोक अमुक एका पोझिशनला जाऊन स्टॅग्नंट होतात. सो त्यांच्यासाठी हे चांगलं आहे बिकॉज यू आर गेटिंग ऍडिशनल इनपुट्स. आणि जर तुम्ही काम करता करता अचानक असं झालं असेल की यू हॅव बिकम जॉबलेस बिकॉज ऑफ प्रेझेंट सिच्युएशन, तरी काही काळजी करू नका. हा कोर्स करा. कोर्समुळे तुमच्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी पण येईल. तुमचं आतलं सगळं ज्ञान परत ओके येईल. बिकॉज देन यू विल बी विथ कलिग्स. इथे ग्रुप लर्निंग कॉन्सेप्ट आहे मित्रांनो. 1:1 लर्न करणे आणि ग्रुपमध्ये लर्न करणे. आणि मी तुम्हाला मगाशी प्रोफाईल दाखवली लोकांची. वी आर पॅन महाराष्ट्र पार्टिसिपेंट्स आहेत. इकडे पनवेलला एक मित्र, एक स्टुडंट, तो पनवेलला एअरपोर्टचं काम करून राहिलेला. एक दुसऱ्या बाजूला जालनाला काम करून राहिलेला आहे. एअरपोर्टचं नाही, दुसरं काम करतोय. बट लाईक दॅट यू गेट अ डिफरंट व्ह्यू. एक अलग पर्स्पेक्टिव्ह तुमच्याकडे येईल. सो आय सजेस्ट यू डू कम. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आले. आय रिअली अप्रिशिएट. तर आता तुमच्या मनात जे साचलेले प्रश्न आहेत, काही प्रश्न तुमच्या मनात साचले असतील, दॅट दिस इज द राईट टाइम टू आस्क. ओके. तर आता इथे मी आमचा मित्र श्रीराम त्याला सांगतो. येस सर. श्रीराम, बेसिकली एक प्रश्न असा आहे की बिलिंगची कन्सेप्ट थोडी डिटेल मध्ये शिकू शकता का सर? म्हणजे बेसिकली त्याच्याबद्दल गाईड करू शकता का बिलिंग कन्सेप्ट बद्दल? म्हणजे मी इथे आता शिकवू असं थोडं डिटेल मध्ये अजून गाईड करू शकता का? बिलिंगची प्रोसेस डिटेल मध्ये गाईड करू असं तुझं म्हणणं? बेसिकली काय असतं कन्स्ट्रक्शन साइट मध्ये बिलिंग मध्ये काय काय पॅरामीटर्स असतात? हा, इट्स अ गुड क्वेश्चन. हे बघा मित्रांनो, बिल मध्ये 2 गोष्टी आहेत. फर्स्ट थिंग इज वेदर द आयटम्स हॅव बीन टेकन ऍज पर द अग्रीमेंट किंवा ऍज पर द टेंडर. ही झाली पहिली बाजू. आता बिलला कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी चेक करायचं हाही एक प्रश्न आहे. देर इज अ चेकिंग मेथड फ्रॉम क्लायंट पॉइंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम कॉन्ट्रॅक्टर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. कॉन्ट्रॅक्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी महत्वाचं लक्षात ठेवा, बिलिंग मधली सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. एक आहे जॉईंट मेजरमेंट्स and second is
हिडन आयटम्स. व्हॉट इज हिडन आयटम? तुम्ही म्हणाल, सुमित चौधरी विचार करतात की हिडन आयटम्स म्हणजे काय नेमकं. तर हिडन म्हणजे असं व्हिडिओ बंद केला म्हणजे हिडन झालं असं नाहीये. हिडन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, रिइन्फोर्समेंट इज अ हिडन आयटम. एक्सकॅव्हेशन इज अ हिडन आयटम. आरसीसी बिलो प्लिंथ हिडन आयटम. पण आरसीसी मध्ये, पीसीसी मध्ये कन्फ्युजन किंवा डाऊट याच्याकरता येत नाही की दिस इज डन ऍज पर द ड्रॉइंग. ड्रॉइंग मध्ये जे दिलंय फुटिंग साईज 1200 बाय 1200 बाय 300 सेम केलेलं आहे, तुम्ही चेक केलेलं आहे. सो देयर इज नो क्वेश्चन ऑफ एनी डाऊट. हिडन आयटम्स मध्ये रिइन्फोर्समेंट का? त्यात रिइन्फोर्समेंट मध्ये काय? तुम्ही म्हणाल ड्रॉइंग प्रमाणे दिलंय. ड्रॉइंग प्रमाणे दिलंय, बरोबर आहे. पण कित्येक गोष्टी रिइन्फोर्समेंटच्या ड्रॉइंग मध्ये नसतात, ते आपल्याला द्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल, लॅब्स आर नॉट शोन इन रिइन्फोर्समेंट ड्रॉइंग्स. तुमच्यापैकी ज्या लोकांनी रिइन्फोर्समेंटचं ड्रॉइंग बघितलेलं आहे त्यांना माहिती आहे की लॅब्स आर नेव्हर शोन. हाऊ दे कॅन शो लॅब्स? नॉट पॉसिबल. कारण त्यांना हे माहिती नाही की तुमच्याकडे साईट वरती कुठल्या कुठल्या लांबीचे बार्स अवेलेबल आहेत. दे डोंट नो. बार येतो 12 मीटरचा, सत्य आहे, 12-13 मीटरचा बार येतो. पण 13 मीटरचा बार कधी लावतो का आपण कॉलमला? नाही. याचा अर्थ काय की लॅब्स आर टू बी मेजर्ड ऍट साईट. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, स्लॅब मध्ये चेअर्स लावाव्या लागतात. तुम्हाला सगळ्यांना बेंटअप बार हे ऐकून माहिती आहे की स्लॅब मध्ये एक बेंटअप बार नावाचा प्रकार आहे. मग हा बेंटअप बार काय तिथे उभा राहील का स्वतः? तो काही इलेक्शनला उभा नाही की स्वतःहून उभा राहील. बेंटअप बार हॅज टू बी सपोर्टेड. दॅट सपोर्ट इज गिव्हन बाय चेअर्स. त्याला घोडी म्हणतो आपण मराठीमध्ये. मग त्या घोडी कधी दाखवत नाही ड्रॉइंग मध्ये, बिकॉज आरसीसी कन्सल्टंट नोज की दे विल प्रोव्हाइड द घोडी. मग अशा चेअर्स, असे लॅब्स किंवा काही काही वेळेला कन्सल्टंट साईट वरती आल्यानंतर सांगतात की इथे एक बार जरा अजून टाकून द्या. इट हॅपन्स. मग अशा ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी क्रुशियल फ्रॉम बिल पॉइंट ऑफ व्ह्यू. का? या हिडन आयटम्स आहेत. तुम्ही स्लॅब कास्ट केल्यानंतर सुमित नावाच्या तुमच्या क्लायंटला जर जाऊन सांगितलं की बघा हे 12 बार टाकलेले इथे, he will not accept. He has to protect client's interest. त्याला काहीतरी व्हॅलिडिटी पाहिजे. ती व्हॅलिडिटी म्हणजे काय? तर हिडन आयटमचे मेजरमेंट जॉईंटली घ्यायचे. यशोधन नावाचा त्यांचा जेई आहे, त्याला बरोबर घ्यायचं, किंवा तिथे क्लार्क ऑफ वर्क्स आहे किंवा पीएमसीचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याला बरोबर घ्यायचं. स्वतः मेजरमेंट घेऊन त्याची तिथे सिग्नेचर घ्यायची. लगेच डुप्लिकेट मध्ये कार्बन टाकून किंवा मेल वरती इमिजिएटली सगळ्यांना कॉपीज पाठवून टाकायचे. These become your supporting document for the bill. हा झाला एक आस्पेक्ट बिलचा. बिलचा दुसरा महत्वाचा आस्पेक्ट आहे मित्रांनो, एक्स्ट्रा आयटम्स. यू विल से व्हॉट इज एक्स्ट्रा आयटम? व्हॉट इज एक्स्ट्रा आयटम? सो ज्या गोष्टी टेंडर मध्ये नाहीत, ज्या गोष्टी अग्रीमेंट मध्ये नाहीत, त्या एक्झिक्यूट जर झाल्या तर देअर हॅज टू बी एक्स्ट्रा क्लेम्स. तुम्ही म्हणाल असं होतं का? होतं ना, नक्की होतं, होतच होतं. असा कुठलाही प्रोजेक्ट होत नाही ज्यामध्ये एक्स्ट्रा आयटम्स नाहीत. 100% ड्रॉइंग प्रमाणे घडणारं प्रोजेक्ट नॉट पॉसिबल. देअर विल बी सम व्हेरिएशन ऑलवेज. काही ना काही साईट वरती, स्पेशली बिल्डरशिपचं प्रोजेक्ट जर असेल तर साईट वरती चेंजेस हे होतातच. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट असेल तरी देखील होतात, अनेक कारणांमुळे होतात. मग असे जे चेंजेस झालेले आहे त्याच्यामुळे कॉस्टिंग मध्ये फरक पडणार. इव्हन जर गव्हर्नमेंटचं जर काम असेल आणि तुम्हाला जर असं एक्स्ट्रा आयटम जर असेल, त्याच्यामुळे कामाची एस्टिमेटेड अमाऊंट वाढत असेल, देन देअर हॅज टू बी ए
ऍडव्हान्स इंटिमेशन टू द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे 5 लाखांनी काम वाढणार आहे. सो ही हॅज टू टेक टेक्निकल सँक्शन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल फॉर दॅट अमाऊंट. सो हे बिलाचे ऍस्पेक्ट्स आहे. सो इन शॉर्ट मी तुम्हाला काय सांगितलं, बिलामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, जॉईंट मेजरमेंट्स. मग दुसरं जे महत्वाचं आहे बिलिंग मध्ये, दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ सिन्स प्रिव्हियस. फर्स्ट रनिंग बिल, सेकंड रनिंग बिल, रनिंग बिलची टोटलिंग कशी आहे, हा एक अलग फार इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. आय थिंक इज इट सफिशियंट? येस सर. श्रीराम. येस सर. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की आपण जेव्हा एखादा एस्टिमेट काढतो त्यावेळी सपोज ग्रेड M20 किंवा आपण अदर कन्सिडर करतो, पण ऍक्च्युअल साईट वरती मटेरियल ते वेगळं लागत असेल, म्हणजे आपण M20 ठरवतो बट सपोज मटेरियल वगैरे वेगळं आलं तर त्या केसमध्ये काय करायचं? दुसरा प्रश्न असा आहे की बेसिकली सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये हे प्रॅक्टिकल साईट व्हिजिट्स वगैरे हे इम्पॉर्टंट असतात म्हणजे शिकण्यासाठी. तर आपण या कोर्समध्ये ऑनलाईन द्वारे कसं आपण प्रॅक्टिकल ते शिकवणार आहे, व्हिडिओ द्वारे का असं द्वारे, तर ते पण एक जरा गाईड करावं. छान प्रश्न आहे. व्हिडिओद्वारे किंवा फोटोग्राफद्वारे कसं गाईड करणार हा प्रश्न आहे. बरोबर आहे. आता आपण पीपीटी बघितली, त्या पीपीटी मध्ये फोटोग्राफ्स बघितले. मग व्हिडिओवरनं तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. तुम्हाला वाटल्यास मी आता व्हिडिओ दाखवू शकतो. इफ यू वॉन्ट आय कॅन शो यू व्हिडिओज ऑल्सो. एक 2 मिनिटांमध्ये. आणि त्याच्या आधीचा काय सेगमेंट होता प्रश्नाचा? आय जस्ट फॉरगॉट. बेसिकली आपण म्हणजे साईट वरती सपोज M20 ची रिक्वायरमेंट असेल, काही स्पेसिफिक असेल रिक्वायरमेंट कॉन्क्रीटची किंवा मटेरियलची, बट जर का साईट वरती प्रॅक्टिकली मटेरियल दुसरं आलं तर मग त्या केसमध्ये काय करायचं, असा एक प्रश्न आहे. म्हणजे एक एक्झाम्पल घेऊ आपण की ड्रॉइंग मध्ये दाखवलेला 16 mm चा बार आणि साईट वरती 16चा बार अवेलेबल नाही, आपल्याला 20चा वापरायचा, असं काय म्हणताय? येस येस येस, करेक्ट. Then there is always a thing called replacement of bars. Equivalent numbers ने तुम्ही चेंज करा, सेक्शनल एरिया सेम पाहिजे. There is a method for that. आणि तुम्ही तुमच्या आरसीसी कन्सल्टंटचा अप्रुव्हल घ्या ना त्याला. आणि जे तुम्ही म्हणताय की M20 एस्टिमेट मध्ये केलंय पण M20 नाही मिळालं, अशी शक्यता कमी आहे. आणि हे सगळं झालं तर आपण सुरुवातीला काय म्हटलं होतं की असे व्हेरिएशन्स साईट वरती येणारच, व्हेरायन्सेस येणारच, व्हेरायन्सेस विल बी देअर. पण मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा ऑलवेज रिमेंबर, वेन एव्हर यू स्टार्ट मेकिंग एन एस्टिमेट, एक उजव्या हाताला एक शीट ठेवा आणि त्यावरती ॲझम्पशन्स लिहित जा की काय तुमचे ॲझम्पशन्स आहेत एस्टिमेट बनवताना. सो कदाचित एक 15-16 तुमचे ॲझम्पशन्स पूर्ण एस्टिमेट तयार करताना होतील, विच इज अ पार्ट ऑफ द एस्टिमेट. कारण त्या ॲझम्पशन्स मध्ये फॉर एक्झाम्पल की सिमेंट तुम्ही अश्युम केलेलं आहे 380 रुपये पर बॅग फॉर OPC 53. दिस इज युअर ॲझम्पशन विच इज बेस्ड ऑन सम मार्केट रेट्स यू हॅव ऑब्टेन्ड. पण ऍक्च्युअली साईट वरती एक्झिक्युशनच्या वेळेला 380च्या वेळेला 400 रुपयाने सिमेंट विकत घेतलं. बिकॉज ऑफ दॅट द कॉन्क्रीट इज गोइंग टू बी डिअरर. हा पॉइंट लक्षात आला? किती डिअरर होईल? तर 380च्या ऐवजी 400 झाला, म्हणजे 20 रुपये बॅगेचा फरक पडला. M20 आहे म्हणजे 8 बॅगा लागल्या, म्हणजे 160 रुपये क्युबिक मीटर कमीत कमी फरक पडला. प्लस ओव्हरहेड्स, कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट 200 रुपयापर्यंत फरक पडला. सो इफ यू हॅव क्लिअरली रिटन हे अझम्पशन्स आहेत आणि असं सगळ्या मटेरियल्सचं. सो म्हणून SSR चा पण पहिला चॅप्टर जो आहे दॅट इज बेसिक मटेरियल रेट्स, दॅट वी मस्ट अंडरस्टँड. येस येस सर. अजून काही क्वेश्चन्स येतील तोपर्यंत मी बरेच लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स आहे, मी बेसिकली ते कव्हर करतो, स्क्रीन शेअर करतो. तर
हा आपला अशोकाचा एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगचा जो कोर्स आहे तो आपला 25 जुलैला सुरू होतोय सॅटर्डे पासून. याचं टायमिंग 6:30 to 7:30 असेल. आणि कोर्स तुम्हाला आता जी चॅट बॉक्स वरती लिंक टाकलेली आहे तिकडे तुम्हाला या लँडिंग पेजवर येणार तुम्ही. तर बेसिकली कोर्सचे बेनिफिट्स तुम्हाला परचेसिंग मटेरियल प्रोक्युरमेंट मध्ये होईल, बिलिंग प्रिपरेशनला होईल, व्हेरिफिकेशन ऑफ बिलिंग असेल, किंवा तुम्हाला ऑफकोर्स जॉब साठी कुठे अप्लाय करायचं असेल तर हे या कोर्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हे फॉलोइंग टॉपिक्स या कोर्समध्ये कव्हर होतील: मेन्सुरेशन, मेजरमेंट्स, मग इंट्रोडक्शन ऑफ डिफरंट वर्क ऍक्टिव्हिटीज ज्या असतात कन्स्ट्रक्शन मध्ये, राईट फ्रॉम एक्सकॅव्हेशन टू फिनिशिंग आयटम, प्लंबिंग, सॅनिटरी पर्यंत. आणि मग प्रत्येक इंट्रोडक्शन ऑफ ऑल डिफरंट एलिमेंट्स म्हणजे फाउंडेशन असेल, कॉलम्स असेल, मेसनरी वर्क असेल, ते सगळ्या याचं तुम्हाला डिटेल मध्ये इंट्रोडक्शन असतं. मग मेजरमेंट शीट, ऍबस्ट्रॅक्ट शीट्स काय असतात, हे सगळे टॉपिक्स आम्ही या कोर्समध्ये कव्हर करतो. आणि आपले हे प्रत्येक सेशन लाईव्ह इंटरॅक्टिव्ह असतात झूम वरती. तर तुम्ही आपल्या जी बॅच असते तुम्ही अनम्यूट करून डिरेक्टली क्वेश्चन विचारू शकतात, किंवा जेव्हा पण असेल म्हणजे लाईव्ह ड्युरिंग द ट्रेनिंग यू कॅन ऑलवेज आस्क. इट विल बी म्हणजे जसं आपलं ऑफलाईन असत तसंच एक्झॅक्ट असेल. याच्यामध्ये बरेच साईट व्हिडिओ सर शेअर करतात, फोटो शेअर करतात, प्रेझेंटेशन असतात. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्स झाल्यानंतर तुमची एक ऑनलाईन टेस्ट होते आणि त्याचं सर्टिफिकेट पण भेटतो. तरी एमसीक्यू क्वेश्चन असते आणि ऑनलाईन असते, तर तुम्ही ते करून तुम्हाला सर्टिफिकेट भेटतो अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कडून, जो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हेल्पफुल असेल. मेन आहे की याच्यामध्ये आपण बॅच साईज ही 30 स्टुडंट्स पर्यंतच मर्यादित ठेवतो. म्हणजे तुमचं क्वेश्चन जास्तीत जास्त क्लिअर झाले पाहिजे आणि तुमचे म्हणजे इंटरॅक्टिव्ह जास्तीत जास्त होतं लिमिटेड स्टुडंट्स मध्ये, त्याच्यामुळे आम्ही 30 पर्यंत मर्यादित ठेवली आहे. लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो, डाऊट सॉल्व्हिंग सेशन असतात. सो जे पण आपले अजून बाकीचे वेबिनार असतात त्यांचे तुम्हाला ऍक्सेस भेटतो फ्री मध्ये. आणि आपलं प्रत्येक सेशन सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक सेशन आपला रेकॉर्ड होतो. तर आणि तुम्हाला इन केस तुम्हाला एका दिवशी लाईव्ह ऑनलाईन यायला नाही जमलं तर तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग ईमेल वरती भेटते. आणि तुमचा आणि हा रेकॉर्डिंगचा ऍक्सेस तुम्हाला 1 मंथ साठी असतो. तर तुमचा कुठलाच टॉपिक पॉइंट काहीच मिस होत नाही. सगळे तुम्ही लाईव्ह आले तर तुमचे डाऊट्स क्लिअर होतील, किंवा रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही जो मिस झालेला पार्ट आहे तो तुम्हाला ऑफकोर्स भेटेल. याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप असतो, त्याच्यामध्ये तुम्ही डाऊट्स क्लिअर करू शकतात. ऑफकोर्स फॅकल्टी कुलकर्णी सर असतील. आणि याची फी 2700 रुपये आहे. सॅटर्डे पासून सुरू होते. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकतात, वेबसाईटवर डिरेक्टली रजिस्टर करून तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. तर आणि खाली हे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून अजून डिटेल मध्ये मागू शकता. तर मी अजून काही क्वेश्चन्स घेतो बेसिकली सर. तर आणि तुम्ही जर का व्हिडिओ पण जे दाखवणार होतं तोपर्यंत, आणि मी आपले जे पास पार्टिसिपंट आहे, येस चालेल. दिसतोय का? हो सर, येस. तर मित्रांनो, एक व्हिडिओ छोटासा आहे, 1 मिनिट 10 सेकंदाचा व्हिडिओ आहे आणि मध्ये मध्ये मी थांबवीन. जस्ट श्री स्वामी समर्थ. येस. आता पहिला पॉइंट, तुमच्या साईट वरती कास्टिंग करण्याच्या 2 पद्धती आहेत. यात तुम्ही साईट वरती मिक्स करू शकता किंवा असं आरएमसी तुम्ही मागवू शकता. दॅट इज फर्स्ट थिंग, रिमेंबर. आता जे तुम्हाला दिसत आहे हा आहे कॉन्क्रीटचा पंप. आणि आता तुम्हाला हे लॉंग बूम पाईप दिसतो आहे. कॉन्क्रीट आजपर्यंत चाललेलं आहे. चांगल्या स्लंपचं कॉन्क्रीट आहे. त्याने कॉन्क्रीट प्लेस होऊन राहिलेलं आहे. आणि हे सगळं रिन्फोर्समेंट मेश आहे. रिन्फोर्समेंट इन स्लॅब. आपण फ्लोअर स्लॅबचा एक व्हिडिओ आता बघतो आहोत. दिस इज फिनिशिंग.
ट्रॉवेल फिनिश त्याला दिलेली आहे. लुक, मस्त ग्लॉसी सरफेस. दिस इज इट. आणि ओके, चालेल सर. आता बघ, निकिताच्या मागे एक बंडू उभा आहे, त्यालाही आवडला तो व्हिडिओ. येस. Yes. आता आपले एक पास्ट पार्टिसिपंट प्रमोद गवळी जॉईन झालेले आहेत. Yes. तर मी त्यांना विनंती करतो की जस्ट एक फीडबॅक द्यावा आणि त्याच्यानंतर आपण फर्दर क्वेश्चन्स कंटिन्यू करू. सो येस प्रमोद. नमस्कार सर, मी प्रमोद गवळी. सध्या मी SRO लिमिटेड मध्ये कन्स्ट्रक्शन मॅनेजर म्हणून आहे. मी हा कोर्स याच्या अगोदर जॉईन केला होता. RCC पण केलाय आणि एस्टिमेटिंग कॉस्टिंग पण केलाय आणि सध्या आता टेंडरिंग करतोय. मला फ्युचर मध्ये प्लॅनिंग माझ्या असं एक कन्स्ट्रक्शन मला कंपनी ओपन करायची लवकरच, तर त्यामुळे हा कोर्स मी जॉईन केला होता. याच्यामध्ये जर सांगा झालं सर, खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता. PPT प्रेझेंटेशन असतं आणि प्लस तुमचे याच्यामध्ये मला भरपूर काही शिकायला भेटलं. युनिट कन्वर्जन कसं करायचं, त्याच्यानंतर आपण क्युबिक मीटरवरून आपली क्वांटिटी कशी, केजी मध्ये वेट कसं कॅल्क्युलेट करायचं, सँडचं झालं, ऍग्रिगेट वगैरे सगळं, आणि स्टील क्वांटिटी कशा करायच्या. आणि मेन बेसिकली सरांना जे इतक्या छान प्रकारे समजून सांगितलं, एक्सेल शीट कशी असायला पाहिजे, मेजरमेंट शीट आपली कशी असायला पाहिजे, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन, आयटम, सिरियल नंबर, युनिट्स, हे सगळ्या गोष्टी सर एकदम छान प्रकारे समजून सांगतात. आणि प्लस ऍब्स्ट्रॅक्ट शीट कशी असायला पाहिजे हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे समजून, याच्यातून भरपूर काही शिकायला भेटलं. आणि ते सध्या मी आता माझ्या प्रॅक्टिस मध्ये मी चालूही केलंय आणि भरपूर सारा मला याचा खूप फायदा झालाय समोर आता सध्या. ग्रेट ग्रेट. थँक्यू सर. येस येस. थँक्यू सो मच थँक्यू प्रमोद. थँक्यू. विश यू गुड लक इन युअर तुमचा जो प्लॅन आहे कन्स्ट्रक्शन कंपनीचा. हो सर. विश यू गुड लक. थँक्यू. तर नेक्स्ट क्वेश्चन सर असं आहे की आपण एखादा सपोज कॉन्क्रीट करायचं असेल M20 M30, त्याची एक स्टँडर्ड क्वांटिटी साईज असते आपल्याला, म्हणजे क्युबिक फीट मध्ये किंवा मीटर मध्ये, मीटर स्क्वेअर मध्ये जे काय असेल. बट साईट मध्ये आपण प्रॅक्टिस अशी असते की एक पार्टी आणि 2 पार्टी असे प्रॅक्टिस असते. तर आपण हा कन्वर्जन कसं करायचा, म्हणजे सपोज M20 असेल तर मग त्याचं कन्वर्जन ऍक्च्युअल मध्ये साईटवर पार्टनमध्ये कसं असतं, त्याचं काही गाईड करू शकता? म्हणजे तुला इथे शिकव असं तुझं म्हणणं आहे? त्याचं म्हणजे बेसिकली प्रॅक्टिकल अप्रोच कसा असतो साईट वरती? हे बघा मित्रांनो, कॉन्क्रीट ला बॅचिंग करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक डिझाईन मिक्स आहे, नॉमिनल मिक्स आहे. डिझाईन मिक्स असेल तर वे बॅचिंग करावं लागतं. नॉमिनल मिक्स असेल तर आपण व्हॉल्यूमनी मिक्स करतो. हे तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही लहानपणी शिकलेले आहात. व्हॉल्यूमने मिक्स करण्याच्या परत 2 पद्धती आहेत. एक अप्रूव्ड पद्धत आहे. कुठली अप्रूव्ड पद्धत? फर्मा. फर्मान नाही, फर्मा बॉक्स. मग बॉक्सचं साईज किती असं मी इंटरव्ह्यूत तुम्हाला विचारलं, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 1 फूट बाय 1 फूट बाय 15 इंच. किती व्हॉल्यूम झालं? 1.25 घनफूट. मग मी विचारलं इंटरव्ह्यू मध्ये, 1.25 घनफूट फर्माचा साईज का ठेवलाय, दुसरं काही साईज ठेवायचा? त्याचं उत्तर काय आहे की एक सिमेंटची बॅग, तिचं व्हॉल्यूम असतं एक्झॅक्टली 1.25 CFT. आणि म्हणून फर्म्यानी आपल्याला मिक्सिंग करणं सोपं पडतं. इकडे एक बॅग घेतली आणि 1:6 जर करायचं असलं तर 6 फर्मे भरून वाळू रेती घेतली. ही झाली एक बाजू. पण तुम्ही म्हणाल आमच्या साईटवर फर्मा वापरला जात नाही. काही दुःख करू नका, बऱ्याचशा साईट्स वरती असे होतं. मग काय करता तुम्ही? आम्ही पाट्या वापरतो, काही हरकत नाही. पाट्या टाकायची सवय असते लोकांना, आवड पण असते. मग पाट्यांनी टाकायचं. मग आता मेजरमेंट कसं करायचं? ही काही सायंटिफिक पद्धत नाहीये पाट्यांची. पण तुम्ही म्हणाले मला की M20 आम्हाला पाट्यांनी टाकायचं, काही हरकत नाही, टाकू आपण. मग पहिल्यांदा हे काम करा की सिमेंट गोडाऊन मध्ये जा, तिथे असणाऱ्या पाट्या बाहेर काढा, रिकाम्या पाट्या. त्या पाट्या बाहेर मांडून ठेवा. एक सिमेंटची बॅग घ्या आणि त्या पाट्या भरा.
हे बघा की एका सिमेंट बॅग मध्ये किती पाट्या भरतात. जो नॉर्मली 15 इंचाच्या पाट्या ज्या असतात त्या 4 पाट्या भरतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या साईटवर हे करताना ऍक्च्युली मोजून घ्या. 18 इंचाचे असेल तर 3-3.25 भरतील, पण आय नॉर्मली फाइंड 4 पाट्या भरतात. राईट. आता आता तुम्ही जे M20 म्हणताय त्याच्या आधीची गोष्ट तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे, M20 ग्रेड साठी नॉमिनल मिक्स कुठला आहे. आता काही लोकांच्या मनात ती फिगर येऊन राहिलेली आहे. सुनीता राणा त्यांना इमिजिएटली तर लक्षात आलं की M20 म्हणतात ते म्हणजे 1, 1.5, 3. येस, युअर राईट. पण मग मी तुम्हाला ही पद्धत पण शिकवीन. जर M20 म्हणताय तर M20 वरनं त्या प्रोपोर्शन वर कसं यायचं. देयर इज अ सिंपल मेथड. एक 10 सेकंद लागतात त्याला. M20 उद्या तुम्हाला कोणी म्हणाला M24 करून दाखव, कसं करणार. एक 10 सेकंद द्या तुम्ही, किंवा समोरच्याला म्हणा चहाचा घोट घे तोपर्यंत मी सांगतो. पॉसिबल. सो M20 च आधी 1, 1.5, 3 हे प्रोपोर्शन काढलं. एक बॅग, आलं लक्षात, एक बॅग त्याच्याऐवजी लिहा 4 पाट्या. त्या 4 पाट्यांच्या दीडपट किती झाले 6, आणि त्याच्या दुप्पट किती झाले 12. सो 4, 6, 12 हे झालं मिक्स. म्हणजे एक सिमेंट बॅग, 6 पाट्या सँड, आलं लक्षात, आणि 12 पाट्या खडी. आता तुमच्यापैकी जे लोक काम केलेले आहेत साईट वरती ते म्हणतील सर हे 1, 6, 12 आणि कॉन्क्रीट बेकार आहेत. आय फुल्ली अग्री विथ यू दॅट कॉन्क्रीट विल नॉट बी होमोजेनस. आय फुल्ली अग्री. मग कॉन्क्रीट होमोजेनस करण्यासाठी यू ऍज अ साईट इन्चार्ज ही जबाबदारी तुमची आहे. काय करावं लागेल, तुम्ही एक 4-5 ट्रायल्स घ्या. काय करायचं, 6 पाट्या रेती आहे, थोडी रेती, 1 पाटी रेतीची वाढवा, तिकडे 1 पाटी ऍग्रिगेटची कमी करा. तुम्ही म्हणाल त्याने काय होईल, त्याने M20 तुम्हाला मिळेल. आणि हे जितकं मी तुम्हाला सांगतो आहे, दिस इज ऑल एम्पेरिकल. दिस इज नॉट अलाउड इन डिझाईन मिक्स. ही स्वाधीनता तुम्हाला नॉमिनल मिक्स मध्येच आहे, बिकॉज दिस इज एम्पेरिकल मेथड. आणि तशा प्रकारचे 3-4 ट्रायल्स केल्यानंतर मग तुम्ही म्हणाल की आमच्या साईटवरती 1, 6, 8 हे मस्त कॉम्बिनेशन होतं. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक साईटवरती सिमेंट निराळ, सँड निराळी, खडी. मी रिकमेंड करतो की तुम्ही आधा पावणा मिक्स वापरा, पण तुमच्याकडे सगळी 1.5 इंची खडी असेल, ओव्हरसाइज असेल. सो म्हणून प्रत्येकाने साईटवरती हे अशा प्रकारचं मिक्सिंग करून पाहणं आवश्यक आहे. आता हा जो प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे, दिस इज रिलेटेड टू साईट, दिस इज रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन. याचा एस्टिमेटिंग कॉस्टिंगशी पर से संबंध नाही आहे. बट तुम्ही हा जर प्रश्न मला क्लासमध्येही विचारला, देन आय विल टीच यू दिस. ग्रेड वरनं प्रोपोर्शन वरती कसं यायचं, प्रोपोर्शन वरनं ग्रेड वरती कसं यायचं. इट्स व्हेरी इझी. व्हॉट एव्हर आय हॅव यू विल ऑल्सो नो. यस श्रीराम. येस सर, थँक्यू सो मच. ज्यांनी विचारलं त्यांचा पण रिप्लाय आला की इट वॉज व्हेरी, म्हणजे चांगलं एक्सप्लेन केलं तुम्ही डिटेल मध्ये. सो थँक्यू. पुढचा प्रश्न असा आहे की हाऊ टू अप्लाय डिडक्शन रूल टू आयटम रेट मेथड. प्रश्न हा थोडा अजून संवर्धित करायला पाहिजे. चुकीचा प्रश्न आहे असं मी नाही म्हणणार. आयटम रेट मध्ये डिडक्शन कुठलं अप्लाय करणार, आणि डिडक्शन कशाचं डिडक्शन. जर तुम्ही मेजरमेंट्स घेताना तुम्ही म्हणाल खिडकीचं डिडक्शन करायचं, किंवा एक RCC रिटेनिंग वॉल आहे त्याच्यामध्ये वीप होल साठी पाईप्स ठेवलेले आहे त्याचं डिडक्शन आहे. समजा दुसरं असेल, लेट अस से की एक RCC ची रिटेनिंग वॉल आहे, त्याचं तुम्ही मेजरमेंट घेतलेलं आहे कॉन्क्रीटचं,
M30 कॉन्क्रीट आहे आणि त्यामध्ये विफोल्स ठेवलेले आहेत. विफोल्स तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ऍज अ सिव्हिल इंजिनियर. विफोल्स आर केप्ट इन द रिटेनिंग वॉल सो दॅट सबसॉइल वॉटर जे मुरम मध्ये आतमध्ये शिरेल ते बाहेर आरामात निघून जाईल. जे काम प्रेशर वॉलचं असतं प्रेशर कुकर मध्ये तेच काम वेंट विप होल मध्ये विप होलचं काम आहे. आलं लक्षात? आता त्या आरसीसी वॉल मधल्या आरसीसीच्या आयटमच्या अगेन्स्ट डिडक्शन या विफोलच्या साठी ठेवलेल्या स्लीव्ह पाईपचं करायचं की नाही करायचं? मी तुम्हाला म्हणेन असं करा तुम्ही IS 1200 पार्ट 2 कॉन्क्रीट बघा. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर कुठलीही ओपनिंग ही 0.1 स्क्वेअर मीटर पेक्षा मोठी असेल तर डिडक्शन करायचं, छोटी असेल डिडक्शन नाही करायचं. दॅट सिंपल. आपल्या सर्व स्टँडर्डची कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. स्टँडर्ड्स आर क्रिस्टल क्लिअर, व्हेरी ट्रान्सपरंट. आणि म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करेन की एक तर तुमच्याकडे नॅशनल बिल्डिंग कोड असायला पाहिजे. दुसरं तुम्हाला IS 456-2000 कॉन्क्रीट IS कोड हे असायला पाहिजे. तिसरं तुमच्याकडे IS 1200 चे पार्ट 1 पासून पार्ट 13 पर्यंत किमान असायला पाहिजे. छोटे छोटे आहेत. पण ह्या जो प्रश्न तुम्ही विचारला की डिडक्शन कसं करायचं, तुम्हाला परत कोणाला विचारायची गरज नाही पडणार. जस्ट ओपन इट, त्यामध्ये त्या क्लॉजला या, तिथे लगेच लिहून टाका की या क्लॉज प्रमाणे डिडक्शन करत नाही. फॅन्टास्टिक. ऑलवेज गिव्ह रेफरन्स. ग्रेट. गेटिंग द पॉइंट? येस येस सर, थँक्यू. मोस्ट वेलकम. सर पुढचा क्वेश्चन, आय डोंट नो तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलं का नाही, बट विच मेथड्स आर मोस्टली युज्ड इन एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग? हा झाला का कव्हर आय डोंट नो, बट there is only one method. The method which you find convenient is your method. हे बघा, मला माहिती तुमच्या मनात काय आहे. विच मेथड में तुम्हाला विचारायचं, सेंटर लाईन मेथड वापरता का किंवा लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड वापरता का? दोन्ही माहिती असायला काय अडचण आहे. कधी कधी लॉंग वॉल शॉर्ट वॉल सोयीस्कर पडते, कधी कधी सेंटर लाईन सोयीस्कर पडते. एक्सटर्नल प्लास्टर काढायचं असेल तुम्ही लॉंग वॉल शॉर्ट वॉलने काढा की. So there is no major difference per se in the methods. So तुम्ही मला विचारा, मी काय करतो, मी दोन्हीचा वापर करतो. ज्या वेळेला जी सुटेबल असेल ती वापरायची. ओके. येस श्रीराम. येस सर. आपण सर सगळे क्वेश्चन्स कव्हर केले आज. येस सर. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. आणि जर सर तुम्हाला काही कन्क्लुडिंग मध्ये सांगायचं असेल तर काही सांगायचं कन्क्लुडिंग मध्ये? हो, मला सांगायचंय की तुम्ही नक्की या. तुम्ही जास्ती आता विचार करत बसू नका. यू कम डाऊन ऑन सॅटरडे. श्रीराम सांगेल तुम्हाला किती वाजता यायचं. शनिवारी तुम्ही सांगितलेल्या वेळेला या आणि भेटा. मस्त चहा बिया पिऊन या आणि देन लेट अस आपण भिडू तिथे. कारण हा विषय असा आहे ना मित्रांनो, हा मस्ट आहे तुमच्यासाठी. इट इज अ मस्ट फॉर एव्हरी सिव्हिल इंजिनियर आणि याचा फायदा होणारच तुम्हाला. ओके, सो या, लेट अस मीट इच अदर ऑन दॅट डे. येस सर. सी यू ऑन सॅटरडे. एवढं एकच सांगायचं श्रीराम. आणि आजचा जो ज्यांनी वेबिनार मिस झाला असेल तर ते युट्यूब चॅनल वरती बघू शकतात. आणि चांडक सरांना मी विनंती करतो की त्यांनी कन्क्लुडिंग करावं. धन्यवाद कुलकर्णी सर. As usual, you have very rightly guided all the participants across Maharashtra. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांना गाईड केलं. या विषयाचं त्यांना महत्व कळालेलं आहे की जो अतिशय महत्वाचा असा विषय आहे आणि जो प्रॅक्टिकली समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याचं सगळं पूर्ण प्रॅक्टिकलच गायडन्स असल्यामुळे डेफिनेटली यू विल फाइंड, जसं आपल्याला आपल्या एका ॲल्युमिनायनी सांगितलं
की त्यांना कसा त्याचा बेनिफिट होतोय. सगळ्यांना त्याचा बेनिफिट होईल, वेदर यू डू जॉब और वेदर यू स्टार्ट युअर ओन, किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टिंग घेणं जरी सुरू केलं तरी तुम्हाला अतिशय उपयोगाचं असं हे टूल आहे की जे आपण शिकून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो, सरांचे आभार मानतो, आणि ऑफकोर्स इथे आज आमचे बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर अशोक बिल्डकॉनचे मिस्टर कांकरिया सुद्धा आलेले होते, अजय कांकरिया, ही ऑल्सो वॉज हिअर. त्यांचेही मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. सांगितलं आहे आपल्याला की हा कोर्स जो आहे तो शनिवार पासून सुरू होतोय. शनिवारी 6:15 ते 6:30 ते 7:30 8 वाजेपर्यंत हा कोर्स चालेल. 6:30 ते 7:30, आणि काय प्रश्नोत्तर जसे लाभते तसे. नंतर हा कोर्स जो आहे त्याची फी आपल्या 2700 रुपये आहे. ज्यांनी हा आजचा सेमिनार वेबिनार मिस केला असेल त्यांना डेफिनेटली परत युट्यूब चॅनलवर जाता येईल आणि हा वेबिनार पाहता येईल. तुम्हाला लिंक मिळेलच. मी असंही तुम्हाला आमंत्रित करतो आमच्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करायला. आमच्या जवळपास 125च्या वरती वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ आहेत की जे तुम्हाला नक्कीच व्यवसाय आणि उद्योग आणि नोकरी करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त राहतील. तुम्हाला प्रेरणा मिळेल. आजच्या ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये जे सगळ्यांमध्ये एक थोडीशी डिप्रेशन सारखं आलेलं आहे, त्यांना एक नव उत्साह याच्यामुळे मिळू शकेल. असा खूप लोकांचा, म्हणजे आतापर्यंत मोर दॅन 30,000 पीपल हॅव बीन बेनिफिटेड बाय दिस मुवमेंट. सो मित्रांनो, जरूर या सगळ्या गोष्टीचा फायदा आपण घ्या आणि या सिव्हिल कधी न संपणाऱ्या या सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आपलं पदार्पण करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.